तर काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाणांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। माजी मंत्री मधुकरराव चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना त्यामुळे आता उधाण आलंय। मवियाच्या कार्यक्रमांना दुसऱ्यांदा दांडी मारत त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मधुकरराव चव्हाणांनी सोलापुरात ही फडणवीसांची भेट घेतलेली आहे। भाजपचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील सुद्धा यावेळेला उपस्थित होते। कैलास चौधरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। कैलास, काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे भाजपात येण्याची वाट आता सुकर झाली असं वाटतंय का? हो, गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातले जे जुने नेते आहेत त्यांचा भाजपाकडे जाण्याचा कल वाढलाय। अगदी बसवराज पाटलांनी काही दिवसापूर्वीच भाजपात प्रवेश केला। मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मंत्रीपद देखील उपभोगलं आहे। मात्र आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मधुकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। आता कुठेतरी त्यांना ते भेट घेत असल्याने आणि त्यांचे फोटो व्हायरल होत असल्यामुळे ते जाणारच असल्यावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे। मात्र अद्यापही तशी घोषणा मधुकरराव चव्हाण यांनी किंवा भाजपाकडनं करण्यात आलेली नाही। मात्र एकूणच काय तर मधुकरराव चव्हाण जे महाविकास आघाडीच्या बैठकीत म्हणा किंवा त्यांच्या मेळाव्यात अनुपस्थित राहत असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर या देवेंद्र फडणवीस यांची किंवा भाजपाशी जवळीक वाढल्याचंही पाहायला मिळते। निश्चित कैलास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।